नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोमॅन शोमध्ये तुमचं स्वागत। काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची नवीन योजना आणली आहे। ही योजना आहे काय तर शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी राज्य सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत 25,000 कोटी रुपयाची मान्यता दिली आहे। आता हे 25,000 कोटी रुपये नेमके कसे खर्च केले जाणार आहेत, यामध्ये शेतकऱ्यांना नेमका लाभ कसा होणार आहे, या सगळ्याची माहिती आपण आजच्या द ॲग्रोमॅन शोमधून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक विमा योजनेत बदल करून सुधारित पीक विमा योजना आणण्याच्या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली होती आणि त्याच वेळेस देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले होते की शेतकऱ्यांसाठी मल्चिंग पेपर असेल किंवा ट्रॅक्टर असेल, ड्रीप असेल किंवा कृषी यांत्रिकीकरण असेल, यासाठी राज्य सरकारने एक नवीन योजना आणण्याचं ठरवलेलं आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा राज्य सरकार विचार करते असे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले होते। परंतु हे नेमकं कुठली योजना आणणार आहेत आणि कशा पद्धतीने ती अंमलबजावणी करणार याबद्दल स्पष्ट काही झालेलं नव्हतं त्यांच्या विधानातनं। त्यामुळे आज आपण हे समजून घेणार आहोत की ती योजना नेमकी काय आहे। तर राज्य सरकारने कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करण्यासाठी नवीन योजना राबवण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे। त्यासाठी पुढील 5 वर्षात दरवर्षी 5,000 कोटी रुपयांची अशी एकूण पुढील 5 वर्षांसाठी 25,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। यामध्ये राज्य सरकार शेतीतील पायाभूत सुविधा निर्मितीवर लक्ष देणार असल्याचं कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी स्पष्ट केलंय। तसंच या योजनेतून अल्पभूधारक, दिव्यांग आणि महिला शेतकरी यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यासाठी लाभार्थीचा जिल्हानिहाय लक्ष्यांक निश्चित करण्यात येणार असून पहिल्यांदा आला तर पहिल्यांदा तुम्हाला त्याचा लाभ मिळेल या तत्वावरती ही योजना राज्यभरात राबवण्यात येणार असल्याचंही रस्तोगी यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून सांगितलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आपल्याला माहिती आहे की मंत्रिमंडळाची बैठक झाली। याच बैठकीत शेती क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना हवामानातील बदलांना तोंड देता यावं यासाठी ही गुंतवणूक करण्यात येणार आहे। अर्थात याबद्दलचा वारंवार पुनरुच्चार हा राज्य सरकारकडून म्हणजेच मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा कृषी मंत्री असतील यांच्याकडनं मागच्या महिन्याभरात केला जात होता। तर त्या पद्धतीनेच यावरती कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आणि चर्चेअंती या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे। कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, त्यासोबतच पाण्याचा सुयोग्य आणि किफायतशीर वापर करण्यासाठी शेततळ असेल, सूक्ष्म सिंचन असेल, त्यामध्ये ठिबक, तुषार यासारख्या सिंचनाच्या पद्धती असतील, या बाबींवरती सुद्धा राज्य सरकार या योजनेतनं भर देणार आहे। तर नियंत्रित शेतीसाठी शेडनेट, हरितगृह, पॉली हाऊस, संरक्षित शेती, प्लास्टिक अस्तरीकरण, मल्चिंग पेपर, क्रॉप कव्हर, काटेकोर शेती, पॅक हाऊस, त्यासोबतच गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, काढणी पश्चात व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया, मूल्य साखळी विकसन, शेतमालाच्या ब्रँडिंग पॅकेजिंगसाठीच्या सुविधा, त्यासोबतच साठवणूक सुविधा सुद्धा आणि गोडाऊन सुद्धा, कोल्ड स्टोरेज आदी सुविधांसाठी ही गुंतवणूक राज्य सरकारच्या मार्फत करण्यात येणार असल्याचं कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे। तसंच शेतकऱ्यांसाठी शेळी पालन, फळबाग लागवड, रेशीम उद्योग इत्यादी बाबींसाठी सहाय्य ठरणारं आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी राज्य सरकारने एकूण पुढील 5 वर्षात 25,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यास मान्यता कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिलेली आहे। अर्थात याबद्दलचा GR पुढच्या काळात येईल, त्यावेळेस त्यावरनं सविस्तर जी काही माहिती आहे म्हणजे कुठल्या योजनांसाठी किती निधी खर्च करण्यात येणार आहे, त्यासाठीची तरतूद काय असणार आहे, त्याचा सविस्तर आढावा आपण त्यावेळेस घेणारच आहोत। पण सध्या तरी एक महत्त्वाचा अपडेट आहे की शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक म्हणून दरवर्षी राज्य सरकारने 5,000 कोटी रुपये इतकी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता सुद्धा दिली आहे। या निधीच्या एकूण मंजूर निधीपैकी 1% वापर हा निधीचा शेतकरी आणि इतर घटकांच्या प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकांसाठी करण्यात येणार आहे। तर या योजनेचं तृतीय पक्षाद्वारे जेव्हा आपण थर्ड पार्टी असं मूल्यमापन म्हणतो, तर ते मूल्यमापन करण्यासाठी 1% राखीव निधी ठेवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। दरम्यान तुम्हाला माहिती आहे की पीक विमा योजनेत गैरव्यवहाराचं प्रकरण राज्यभरात चांगलंच मध्यंतरी गाजलं होतं आणि त्यानंतर राज्य सरकारनं ₹1 पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला। अर्थात यावरनं अनेक तर्क असेही लावले जात आहेत की लाडकी बहीण योजनेचा पैसा आणि लाडका बहीण योजनेचा आर्थिक जो काही भार आहे तो राज्य सरकारवरती पडला आणि त्यामुळे तो कमी करण्यासाठी
म्हणजे तो भार दुसरीकडून भरून काढण्यासाठी राज्य सरकारनं 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली। अर्थात त्यासाठी या योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळे गैरव्यवहार होत असल्याचं कारण सुद्धा पुढं केलं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। तर या पीक विमा भरपाईमध्ये नुकसान भरपाईच्या निकषात बदल करण्यासही मंत्रिमंडळाने कालच्या बैठकीत मान्यता दिली। त्याची जोरदार चर्चा सुद्धा राज्यभरात झाली आहे। आता याच संदर्भातलं हे एक पुढचं महत्त्वाचं अपडेट होतं की त्या पद्धतीच्या निर्णयासोबतच राज्य सरकारनं कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी 25,000 कोटी रुपयांच्या निधीची मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे। तर ही योजना नेमकी काय होती याच्याबद्दलचं हे एक अपडेट होतं। त्यामुळे तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतंय? भांडवली गुंतवणुकीसाठी राज्य सरकार जे काही सध्या प्रयत्न करतंय आणि त्यासाठी जो काही निधी खर्च केला जातोय त्यासोबतच राज्य सरकारच्या विविध योजनांबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे, तुमचा अनुभव काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।